काय म्हणतो वादाचा मुद्दा पण ठरू शकतो, हं. की आळंदीच्या वारीमध्ये जे असेल विश्वस्तांकडून थोडी दिली जाणारी वागणूक असेल, हं. चोपदारांकडून दिलेली वागणूक असेल, हं. एक महिलेला ते ढकललं वगैरे, तो हं. काही विषय असेल, हं. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, की हे करणं कितपत कसं काय आहे? तसं जर पाहिलं तर म्हणजे याला कोणीही मान्य करणार नाही की हे असं घडावं. कोणता वारकरीही करणार नाही आणि विश्वस्तही करणार नाही, ना चोपदार करणार. परंतु अनावधानाने एखादी घडलेली गोष्ट बरोबर त्याच्यावरती जास्त फोकस न करता इतर ज्या काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत त्याही मीडियाने दाखवाव्या. बरोबर आणि ह्या चुका लक्षात आणून देणं हे मीडियाचं काम आहे. कारण आता जवळजवळ म्हणजे चौथा स्तंभ समजला जातो मीडिया. हो बरोबर ना. चुका निदर्शनास आणून देणं हे काम आहे, परंतु काही चांगल्या गोष्टी दाखवण्याचं कामही त्यांनी करावं वारीमध्ये. काही पत्रकारांना हे सुद्धा कळत नाही की कुणाला विचारावं, काय विचारावं, कसं विचारावं. ही माझी खंत आहे. विचारणाऱ्याकडं किमान 10% अभ्यास असावा. बरोबर. ज्यांना आपण प्रश्न विचारतो, ज्यांना आपण प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाबद्दल किमान 10% स्वतःला माहिती असेल, असं मला वाटतं. त्यामुळे मग ज्याच्याकडून तुम्हाला काहीतरी काढून घ्यायचंय ते चांगल्या पद्धतीने समाजाला तुम्हाला देता येतं. बरोबर. म्हणजे वाईट गोष्टीकडे जास्त फोकस न करता चांगल्या गोष्टी भरपूर आहेत, ही चूक मान्यच करावी लागेल. परंतु मी बोलून गेलो तुम्हाला, पहिल्यांदाच बोललो मी, इथं म्हणजे स्त्री पुरुष भेदभावच धरत नाही. मग ते चोपदारांनी तोही धरला नसेल, ती स्त्री आहे की पुरुष आहे माहिती नसेल. मी पहिलं बोलून गेलो तुम्हाला. स्त्री पुरुष हा भेदभावच नाही, सगळ्या माऊली आहेत. हो सगळेच माऊली आहेत. बरोबर. ती महिला आहे हा विषयच येत नाही हो. कारण संतांनी सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला दिलं असेल तर ते महिलांना दिले. अनेक अभंगामधून त्याचा उल्लेख होतो. महिलांचं प्राधान्य सांगतो तुम्हाला. एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काय या रे लहान थोर याती भलते नारी नर. सहजपणे तुकोबाराय म्हणतो या रे लहान थोर. याते म्हणजे जाती, भलते भलते म्हणजे कोण, जे स्त्री नाहीत आणि पुरुषही नाहीत असे जे आहेत, जो तिसरा वर्ग आहे आपला, त्याला पहिलं प्राधान्य दिलंय, नंतर नारीला दिलंय आणि नंतर नराला दिलंय. बरोबर. नारीला प्राधान्य आहे, संतांनी दिलंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर. काय कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक. पुत्र कन्या नाही म्हटलं तुकोबारायांनी, कन्यापुत्र. पहिलं प्राधान्य कोणाला दिलं? कन्येला, महिलांना महिलांना दिलं. आजही आमच्या महिला वारीमध्ये चालतात आनंदाने. तुळशी घेतात, हांडे घेतात, अभंगगात चालतात. बरोबर. जनाबाई सारख्या दासी नामदेवरायांच्या असणाऱ्याही संत झाल्या. देवानी तिथे भेदभाव केला नाही, रात्रभर दळणदळू लागला. आमच्या सोयराबाई महाराज सोखोबारायांच्या पत्नी, त्यांचं बाळंतपण देवाने केलं बहिणीचं रूप घेऊन. बरोबर. हे इथं महिलांना प्राधान्य नाही असं नाहीच. त्यामुळे हा भेद धरू नये. माझी विनंती राहील की हा भेदच धरू नये. त्यांनी त्या माऊलींना ढकललं, हे अनावधानानेही घडलेलं असू शकतं. हे बघा, जाणीवपूर्वक कुणीच करत नाही. बरोबर. कुणाकडनंच होत नाही. आज त्याही माणसावरती जबाबदारी आहे मला, आणि हो. मला तिकडे जायचं पण नाही. नाही. हो बरोबर. मला तर वाटतं की तो विषय माझ्यासारख्याचा नाही. मी एक सेवाधारी माणूस आहे बरोबर. आणि ते एक प्रतिनिधी आहेत. ते विश्वस्त असतील अथवा ते चोपदार असतील, आम्ही आपली सेवा करणारी माणसं, सेवेकरी आहे. बरोबर. त्या पद्धतीने बरोबर. आपण एवढा पुढे मोठा सोहळा मॅनेज हो. करणं, आपल्याला साधं घरातलं एक काम मॅनेज हो, करायचं म्हटलं हो, तर एवढं हो, वैताग होतो. हेच. एवढा सोहळा हे मॅनेज प्रत्येकाने हे समजून घ्या. बरोबर. कुठेतरी होऊन जातं, पण ते अनावधानाने होतं हे होतं. मात्र निश्चितच. हो.
कारण हा प्रश्न घेण्याचं कारण की ती बातमी एवढी हायलाईट झाली की अख्खी हा. वारीला कुठेतरी गालबोट लागण्याचं काम जे होतं ते मध्ये चालू होत होतं. ती खूप बातमी ती व्हायरल झाली, पण नंतर त्याच्यावरती पांघरून घालून ती संपली. त्याचं काय हे नाही. त्या पांघरून घालायची गरजच नाही सर. नाही. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यावरती पांघरून घालायचं म्हणजे काय, तीच काही चोरी लबाडी नाहीये ना, नाही. त्यामुळे पांघरायची गरज, ते गरज आपोआपच गेलंय ते. आलं का हो, लक्षामध्ये? बरोबर. हा. पांघरून कशावर घालायचं असतं? मोठा तो गुन्हा गुन्हा घडलाय, केला तर. हो. तो झाकायचा आहे. हा काही मोठा गुन्हा, आणि हे समाजाच्या समोर झालेलं आहे. बरोबर. मोठ्या उभ्या रिंगणामध्ये त्यांच्याकडनं ते झाले. हम्म. अनावधानानं होतं. होत असतं.